धन्यवाद ताई तुमचे. जय भीम. शीतल डाके ताईंनी या वाचन मेळाव्यात सहभाग घेतला, जो की खूप कमी वेळाचा आपण घेतला. आणि द प्रॉब्लेम ऑफ रुफी, मी काही निवडक पुस्तके आज इथे आणलेली आहेत, त्यातलंही वाचले. तर ताईंनी काय वाचले आपल्याला सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हे पुस्तक जे आहे ते 1923 साली हा ग्रंथ जो आहे तो प्रस्थापित केलेला आहे. नंतर या 1 ते 2 वर्षामध्ये या पुस्तकाच्या एवढी मागणी वाढत गेली, प्रचंड प्रमाणात यांचे पुस्तक मुद्रापण करण्यात गेले. तसेच बाबासाहेबांना अर्थशास्त्रामध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो ग्रंथ आहे तो कसा स्वावलंबी करता येईल, त्याच्यामध्ये बँकिंग आणि चलन व्यवस्थेचं कशा काय पुढे प्रमाणामध्ये समस्या लोकांपुढे सांगून त्याचं चलन व्यवहारित कसं करता येईल, यामध्ये बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या पुस्तकामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. व्हेरी गुड, खूप छान ताई. जय भीम. आणि त्यातला वाचायला सांगितलेला आहे तो ताईंना मुक्ती कोण पते हे पुस्तक मी वाचायला दिलेले आहे. त्यातलं कोणतंही एक पॅरा त्यांना वाचायचं आहे. काय वाचले दीपाताई सांगा. मी आताच एक पॅसेज वाचला, त्याच्यामध्ये माणसाच्या विकासासाठी बंधुता, न्याय, स्वातंत्र्य मूलभूत आहे. शिक्षण ते मुक्ती कोण पथे या पुस्तकात दीपाताई तुम्ही वाचलं आणि आम्हाला सांगितलं. खूप थँक्यू. जय भीम दीपाताई. दीपाताईंना मुक्ती